जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. मागच्याला आपण ओवी क्रमांक 148 पर्यंत येऊन थांबलो होतो. 116 ते 148 बऱ्याच ओव्या आपल्या बघून झाल्या होत्या मागच्या वेळेला. योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशी अपरिग्रह. 10व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यावरचा अभ्यास आपला सुरू आहे. थोडंसं मी जसं मागचे 2-3 वाचन झाले बोलतोय की थेट त्या विषयाला थोडंसं बाजूला ठेवून माऊलींनी एक श्रीकृष्णार्जुन प्रेमाचं अत्यंत रसभरित वर्णन आपल्यासमोर या ओव्यांच्या निमित्ताने ठेवलेलं आहे. संतांची वाणी आहे त्यामुळे विषय कुठलाही असला तरी शिकण्यासारखं खूप असतं. इतकं प्रेम भगवंतानी एखाद्या भक्तावरती करावं, यात भगवंताचा तर मोठेपणा आहेच, काही वादच नाही, पण त्या भक्ताचं पण श्रेष्ठत्व त्याच्यातनं सिद्ध होतं. आणि ते सगळं वर्णन आपण खूप छान अलंकारिक मराठी भाषेचा अतिशय सुंदर वापर करून उत्तम उत्तम त्याचे कंगोरे त्या भाषेचे आपल्याला दाखवत माऊलींनी ते आपल्यासमोर उलगडत नेलेलं आहे. आणि हे करत असताना भगवंत एक प्रकारचं द्वैत त्या दोघांमध्ये कसं राहील याची काळजी घेत आहेत अशी एक कल्पना माऊलींनी आपल्यासमोर मांडली आहे. कारण जर प्रत्यक्ष ही जी ब्रह्मविद्या आहे, हा जो पंथराज आहे योग नावाचा, हे जे तत्वज्ञान आहे, हे जर या अर्जुनासारख्या अत्यंत सत्शिष्याच्या कानावर जर पडलं आणि सांगणारे जर प्रत्यक्ष भगवान असतील तर तिथे अद्वैत सिद्ध व्हायला अजिबात अवकाश लागणार नाही. आणि ते झालं तर हा जो देव आणि भक्त आणि त्यांचं ते प्रेम, याचा जो सगळा एक आनंद आहे म्हणूया, तो आनंद सोहळा आहे, त्या सोहळ्यासाठी जे द्वैत हवं ते मोडू शकतं. आणि म्हणून परोक्ष भावानी भगवंत अर्जुनाला प्रबोधन करतायत अशी कल्पना, कवी कल्पना म्हणूया, ज्ञानेश्वर महाराजांनी केली. की असं स्पष्ट सांगत नाही आहे की हे माझं वर्णन आहे. योगारूढ कसा असतो, त्याचं काय वैभव असतं, ह्या पद्धतीने सांगतायत. जसं एखाद्या मागच्याला आपण बोललो होतो, एखाद्या लहान मुलाला आपण एखादी गोष्ट सांगावी. कधी कधी असं होतं गमतीने, बाप आपल्या मुलाला एक कथा सांगतो, स्वतःच्याच आयुष्यात घडलेली असते ती, पण माझी गोष्ट सांगतो असं न सांगता, एक की नाही असा एक माणूस होता, मग त्याचं असं असं झालं, मग त्यांनी तसं तसं केलं, असं आपण एखाद्याला कसं सांगावं, त्या पद्धतीने हे जे प्रबोधन सुरू आहे, असं हे सगळं वर्णन, ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन तर आपण खूप ऐकतो, पण ज्ञानपूर्व देवाचं भक्तावर असलेलं हे जे विलक्षण प्रेम आहे, आणि ते असं का आहे, म्हणजे श्री अनंताची म्हणजेच देवाचं वर्णन करण्याच्या ऐवजी मी भक्ताचं वर्णन जरा जास्त करतो आहे असं श्रोते म्हणतील, असा आक्षेप श्रोते कदाचित घेतील, तर त्याचंही निराकरण माऊलींनी फारच सुंदर केलेलं आहे. की अर्जुन हा श्रीकृष्ण सुखाचाच ओतलेला उघडा पुतळा आहे, आणि मी त्याचं जो असं वर्णन का करू नये असा प्रतिप्रश्न केला आहे, कारण तो जो भगवंतांचा इतका लाडका आहे, तर मी त्याचं वर्णन केलं तर त्याच्यात दोष काही असणं शक्यच नाही. असं फार सुंदर वर्णन आपण हे सगळं मागच्या वेळेला ऐकलं होतं. माऊलींची भाषा आहे ती, त्यामुळे काय बघण्याची गरज नाही. पण हे भक्तिसुखाचं जे एक फार सुंदर वर्णन आपल्यासमोर ठेवलं आहे, हे भक्ती मार्गाचं एक वैशिष्ट्य म्हणूया, त्याच्यातनं खूप छान आपल्याला शिकायला मिळतं.
आणि आपण कितीही विशेषतः प्रापंचिकांनी अजूनही देहासक्ती ज्याची गेलेली नाही, अजूनही जगत सत्यत्व भ्रांती जबरदस्त आहे, अजूनही कर्तृत्व भोक्तृत्व कितीही बुद्धीच्या पातळीवर कळलं तरी नाही सोडता येत आहे, त्याच्यासाठी सगुण उपासना हाच एकमेव उपाय आहे. आणि सगुण उपासना म्हटली की त्याच्यात देव आला. त्याच्यात आपण म्हणतो भक्त आहे, त्याचा खरा अर्थ उपासक असा होतो. कारण जो विभक्त नव्हे तो भक्त ही व्याख्या आपण एकदा स्वीकारलेली असल्यामुळे दासबोधातली ती ज्ञानोत्तर भक्ती झाली. त्यामुळे आपण बोलताना, म्हणून परमपूज्य काका नेहमी म्हणतात की बोलताना ठीक आहे, म्हटलं भक्त तर फारसं बिघडत नाही, पण मनामध्ये भावना आहे, मी उपासक आहे, मी प्रभू श्रीरामांचा उपासक आहे, मी भगवान शिवांचा उपासक आहे, निष्ठावंत उपासक कसा होईन याचा प्रयत्न करतो आहे, अशी भावना आपल्या मनामध्ये असावी. आणि अर्जुनाचं वर्णन करताना 127 क्रमांकांच्या विचार एक सुंदर आपल्यासमोर एक रूपक ठेवलं आहे माऊलींनी, की आत्मनिवेदना. आपल्याला माहिती आहे नवविधा भक्ती, आपण बोललो हे सगळं, उजळणी सुरू आहे आपली अजून. नवविधा भक्तीतली जी शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन, परमपूज्य काकांची एक लाडकी तक्रार आहे की या भक्तीकडे कोणाचं लक्ष जात नाही, जेवढं जायला हवं तितकं जात नाही. आणि एक उदाहरण देतात काका की नामदेव महाराजांचं एक उदाहरण आहे. नामदेव महाराज प्रत्यक्ष विठ्ठल ज्यांच्याशी बोलत होता, महान भक्त, पण नाचू कीर्तनाचे जगी, ज्ञानदीप लावू जगी, परमपूज्य काका आठवण करून देतात. काय म्हणाले नामदेव महाराज? कल्पना करा, हे जेव्हा अभंग लिहितात, अभंग काय, ओव्या काय, हे काव्य आहे. आपल्याला असं कधी डोक्यात येत नाही, पण आपण कल्पना करू शकतो की हे काव्य आहे. आणि त्या काव्याच्या एक वृत्त त्यांनी निवडलं आहे. ओवी हे वृत्त आहे उदाहरणार्थ. पण ते काही असलं तरी संत काहीतरी सांगू इच्छितात आपल्याला त्या काव्याच्या माध्यमातून. आणि ते सांगत असताना एक स्वाभाविकच एक त्यांची प्रवृत्ती त्याच्यामध्ये डोकावते. उदाहरणार्थ शंकराचार्यांची मांडणी किंवा ज्ञानेश्वर महाराजांची मांडणी. म्हणजे आता अजून एक थोडंसं विषयांतर होईल, पण विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन विठ्ठलाचं केलेलं आहे, योग्यांची कसवटी असा शब्द वापरला ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणजे काय, योग्यानी ध्यानाला कसं बसावं हे आपल्याला विठ्ठल ते जे कमरेवर हात देऊन उभे आहेत पंढरीमध्ये, पंढरपुरामध्ये, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांना ते तसे दिसले. तर शंकराचार्यांना कसे दिसले? शंकराचार्यांना जेव्हा ते दर्शन झालं तेव्हा ते म्हणतायत की असे कमरेवर हात ठेवून आपल्याला विठ्ठल असं सांगतायत की अरे घाबरू नका, ही जी माया नदी आहे ना ती फक्त कमरे एवढीच खोल आहे, इतकं तिची भीती बाळगू नका, ती ओलांडून जाता येईल आपल्याला. मुद्दा काय आहे? मग विठ्ठल कसा आहे, पुढचा प्रश्न आला. तर विठ्ठल दोन्ही आहे. म्हटलेलं त्या संतांनी की तुम्हाला जे बोलावं ते तुम्हालाच आहे, आम्ही जे म्हणू ते सगळं तुम्हाला लागू पडतं, कारण सगळं वर्णनच त्याचं आहे. हे सगळं जग एकोहम जर बहुश्याम असेल तर का नाही. पण मुद्दा एवढाच मला आत्ता सांगायचा होता संदर्भात, की हे मांडणी करत असताना त्यांचं विचारांचं प्रतिबिंब किंवा त्यांची प्रवृत्ती किंवा त्यांना त्या काळी समाजाला जसं प्रबोधन करायचं अशा अनेक गोष्टींचं प्रतिबिंब दिसतं. आणि म्हणून इतके महान भक्त नामदेव महाराज जर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी म्हणत असतील, हे सगळं मी प्रस्थान कशासाठी केली एवढी, की ते भक्तिदीप म्हणू शकले असते, ते नामदीप म्हणू शकले असते. अनेक गोष्टी तिथे त्या वृत्तात सुद्धा बसणारे असे अनेक शब्द आहेत जे तिथे वापरू शकले असते, पण नाही. इतके महान भक्त पण म्हणाले काय, ज्ञानदीप लावू जगी. इकडे परमपूज्य काका आपलं लक्ष वेधतात. कशासाठी? सांगण्याचा मुद्दा काय होता आत्ताच्या संदर्भातला? आत्मनिवेदन भक्ती. त्याच्याकडे लक्षच जात नाही कोणाचं. बाकी भक्ती म्हटली की आपल्याला बाकी सगळं मान्य असतं, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम वगैरे वगैरे, जे काही सगळं बाकी सगळं ठीक. दास्य तर आपल्याला जमत नाही, कारण माझा अहंकार मला दास्य करू देत नाही.
सख्य जमत नाही कारण सख्य करण्याचा अधिकार नाही, आणि आत्मनिवेदनाची त्याच्यामुळे गोष्टच नको. ह्या दोन जमत नसताना आत्मनिवेदन होणार कसं? आणि माऊली वर्णन करतात आहे की आत्मनिवेदना पातळीची जी पीठिका होय सख्याची. कारण सख्य भक्तीची व्याख्या काय आहे? देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम समर्थ. त्यामुळे देवाला प्रेमाने प्रीतीने बांधण्यासाठी इतकं प्रेम तर असलं पाहिजे ना भगवंताचं. मला प्रेम विषयांचं असतं, त्यामुळे अखंड सदैव चिंतन विषयांचं असतं. उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे, असं करू तसं करू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, प्लॅन्स बनवत असतो. प्लॅन्स मराठीत दुसरा शब्द साईट सीइंगचे. हे करू ते करू म्हणजे धाव बाहेरच आहे. कुठेही माझ्या त्या टाईम टेबलमध्ये बा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू, कारण आता 2 दिवस ऑफिसची भानगड नाही आहे, असा कधीच विचार येत नाही. किंवा पंचदशी असेल, जे काय आपल्या अभ्यासाचे विषय असतील, थोडंसं साधनेला जास्त वेळ देऊ कारण सुट्टीचा दिवस आहे, असं कधीच येत नाही डोक्यामध्ये. त्यामुळे सख्यभक्ती जमणार कशी? पण अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या बाबतीत महाराज म्हणतायत की आत्मनिवेदन भक्तीच्या खालची ही जी सख्य भक्ती आहे, त्या भक्तीची जणू काही ही जी पीठिका आहे अर्जुन म्हणजे, कारण त्याला द्वैत तिथे सांभाळलेलं आहे भगवंतानी. फारच सुंदर रूपक आहे, तुम्हाला सांगतो. अनेक पैलू आहेत या रूपकाचे, आपण मागच्याला बघितले होते त्यातले बरेचसे पैलू. की पीठिका जणू काही ही पीठिका म्हणजे हे पीठ आहे, आणि त्या पीठावर बसणारी एक कोण आहे? देवता आहे. ते देवता कोण आहे? वैष्णवी. वैष्णवी का? कारण वर्णन कोणाचं सुरू आहे? भगवान गोपालकृष्ण म्हणजे विष्णू, विष्णूंची शक्ती म्हणून वैष्णवी. अर्जुन हे जणू काही तिचं रूप आहे, कारण प्रेम म्हटल्यानंतर जे त्याला वात्सल्य भाव मातृभाव लागतो, म्हणून या ज्या 7 मातृका आहेत त्या मातृकांमधली एक वैष्णवी, ह्याचं रूपक अर्जुनाला ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. असं अतिशय फार सुंदर रमणीय असं ते वर्णन आपण सगळं मागच्याला बघितलं. त्रैलोक्यातील भाग्यांचं एकमेव स्थान अर्जुन झाला होता. 130 क्रमांकाच्या ओळीत माऊलींनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. आणि का नाही होणार असं का म्हटलं मी, की त्रैलोक्यातील भाग्यांचं एकमेव स्थान, कारण खरंच अर्जुनाच्या वाट्याला जे भाग्य आले आहे ते आजता गायत कुठल्याही भक्ताच्या वाट्याला आलेलं नाही. निराकार जो आहे तो त्याच्या आवडीच्या अधीन होऊन आकाराला आला. जो नित्य तृप्त आहे त्याला सुद्धा अर्जुनाचा छंद लागला. आता हे अर्जुन, तो अर्जुन देवापेक्षा अधिक वर्णनीय नाही काय, असं प्रतिप्रश्न माऊलींनी आपल्याला केलं. आणि हे सगळं वर्णन हे सुंदर देशी मराठी भाषा बोलली जाते आहे हे सुद्धा आश्चर्य नाही काय. भाषेच्या आकाशात रसालंकारांच्या रंगाचे विविध आकार स्पष्ट उमटत आहे असं माऊलींनी वर्णन केलं. आणि या अतिशय आपल्या इतक्या सुंदर रसाळ गोड मराठी भाषेची आपण काय संभावना करतो हेही आपण मागच्या वेळेला व्हॉट्सॲप या नावाच्या युनिव्हर्सिटीच्या आधाराने, म्हणजे विद्यालयाच्या आधाराने समजून घेतलं होतं. त्यामुळे एक पुन्हा शुद्ध मराठीत म्हणतो, एक साईड प्रोजेक्ट, थोडी मराठीचाच आधार घ्यावा लागतो. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता करता स्वतःच्या मनाशी आपण एक थोडंसं खूणगाठ बांधून घेऊ, की प्रयत्न तर करू. येणारच आहेत थोडे अधूनमधून इंग्लिश शब्द येणारच आहेत, पण तरीसुद्धा त्याचं प्रमाण कसं कमी होईल आपल्या बोलण्यातून याचा जाणीवपूर्वक आपण प्रयत्न करूया. एक इतकी सुंदर मराठी भाषा ज्याची भुरळ ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा पडली. का ज्ञानेश्वर महाराजांना संस्कृतमध्ये करता येत नव्हतं? करता येत होतं. आपल्यासाठी त्यांनी मराठीत आणलं ना, भावार्थ दीपिका. करूया प्रयत्न, लिहिताना वाचताना बोलताना व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर कुठेही मेसेजेस तुमचे पाठवताना, संदेश पाठवताना शक्यतो मराठीत टंकलेखन कसं करता येईल शिकून घ्या. फार कठीण नाही. आपण त्याच्याहून कठीण कठीण गोष्टी करतो आयुष्यामध्ये. असा एक थोडासा पण करूया आणि पुढे जाऊया. 136 क्रमांकाच्या वेळी फार सुंदर श्लेष ज्ञानेश्वर महाराजांनी साधला होता. कृष्ण दिवस असा शब्द वापरून. कृष्ण म्हणजे खरं काळा, पण रात्र काळी असते, दिवस पांढरा असतो. त्या पांडवांच्या कुळात तेवढा कृष्ण दिवस उजाडला असं म्हणून एक सुंदर
विरोधाभास आपल्यासमोर ठेवला आहे. आणि भगवंतांचं वर्णन आहे, देवकी या उदरी वाहिला यशोदे सायासे पाळीला शेखी उपेगा गेला पांडवांसी. देवकीने मथुरेत कंसाच्या बंदीखान्यात 9 महिने पोटात वागवले. यशोदेने गोकुळात चोऱ्या इत्यादी खोड्या करीत असतानाही मोठ्या कष्टाने याचे पालन केले. कारण आपण कल्पना करू शकतो, भगवान गोपाल कृष्णाला लहानाचं मोठं करणं म्हणजे काय कष्ट असतील, की ज्याचं चरित्र आजतागायत कोणाला कळलेलं नाही आहे, इतकं गुंतागुंतीचं आहे. आणि शेवटी कोणाच्या कामास तो आला? हस्तिनापुरात पांडवांच्या. असं सगळं सुंदर वर्णन आपण ऐकत ऐकत आपण येऊन थांबलो होतो ओवी क्रमांक 148 पाशी. आणि 148 क्रमांकाची जी ओवी, आता हे सगळं वर्णन कृष्णार्जुन प्रेमाचं रसभरित वर्णन आपण आत्तापर्यंत आजच्या उजळणीच्या निमित्ताने जे ऐकलं, आता विषय गंभीर वळण घ्यायला लागलेला आहे. गंभीर याचा अर्थ खोल, गंभीर याचा अर्थ आपण एक साधक म्हणून गांभीर्याने घेण्याच्या ज्या गोष्टी आहेत. आत्तापर्यंत छान रसभरीत अलंकारिक वर्णन ऐकणं छान असतं, पण आता गंभीर याचा अर्थ दुसरा अर्थ जबाबदारीचं असं म्हणता येईल. हे बोलणं आता सुरू होत आहे. आणि 148 क्रमांकाची हेच आपल्याला ओवी सांगत होती की तेथ ऐसेची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले परी उदरा वैराग्य आले आहे बुद्धीची या. आणि त्याविषयी असेच एक अनुमान केले की याच्या बुद्धीच्या गर्भात वैराग्य आले आहे, म्हणून याला ब्रह्म होण्याचे डोळे झाले आहेत. अर्जुन काय झालेला आहे? उतावीळ झालेला आहे. ब्रह्मविद्या मला लवकरात लवकर काढावी, अतिशय उतावीळ तो झालेला आहे. कधी एकदा मी हे समजून घेतो, कधी एकदा मी तसं होतो. हे कधी होतं? जेव्हा बुद्धीच्या गर्भामध्ये वैराग्य तिथे येतं. थोडक्यामध्ये ते वैराग्य येण्यासाठी तितका सत्वगुण आपण जर कमावला असेल, पुन्हा एकदा काय शब्द वापरला? कमावला. कारण हा जो प्रांत आहे हा करण्याचाच प्रांत आहे. कोणीही असं शुद्ध मराठीत ऑन द प्लॅटर असं आणून देणार नाही आहे की हे घे, हे घे सत्वगुण, हा घे, तुझ्याकडनं मी पैसे घेतले ना, 2 किलो सत्वगुण असं मिळालं असतं तर किती सोपं काम झालं असतं. तो कमवावा लागतो आणि तो एका रात्रीत मिळत नाही. आपले हे रजोगुणाचे खूप कार्यक्रम, नको ते कार्यक्रम खूप बंदच करावे लागतात. त्याला उपायच नाही. कारण आता अगदी स्पष्ट सांगतो, आता हा 6वा अध्याय सुरू आहे आणि याला न्याय देण्यासाठी म्हणून थोडं थोडं आता कठोरच बोलावं लागणार. कठोर कशासाठी? ते कठोर मला वाटतं, ज्याला ज्या प्रमाणात हे बोलणं कठोर वाटतं त्यांनी समजून घ्यावं की त्या प्रमाणात माझे अजून रजोगुणाचेच कार्यक्रम चाललेले आहेत. आणि त्याच्यातही शबल रजोगुणाचे, शुद्ध नाही. आणि ज्या प्रमाणात ज्याला हे वाटेल की हां ठीक आहे, होऊ शकतं, करू शकतो, फार मी दूर नाही आहे याच्यापासून, या मार्गापासून, त्यांनी तेवढं समजून चालावं की त्या प्रमाणात माझं सत्वगुण छान सांभाळलेला आहे, ती आत्मस्थिती सांभाळलेली आहे, अनुसंधान बऱ्यापैकी टिकवता येतं आहे दिवसभर मला भगवंताचं, कर्मयोगाचं अनुष्ठान बऱ्यापैकी जमतं आहे. हा या सगळ्या त्या गोष्टींचा अर्थ आहे. आणि असं विरक्ती, असं वैराग्य ज्याला प्राप्त होतं ना, त्यालाच ब्रह्म होण्याचे डोहाळे लागतात. आणि तोच मग आपला शनिवार रविवार जो आहे व्यवस्थित आखून घेतो की आता सुट्टीचा दिवस येतो आहे, जास्तीचा वेळ मिळणार आहे, ऑफिसच्या भानगडी नाहीत. मग जर मला ज्या गोष्टीचे डोहाळे खरंच लागले असतील तर त्याचीच मी तयारी करेन की नाही, त्याला जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल, बाकीच्या माझ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, कर्म सांभाळून ह्याचाच विचार मी करेन. पण अंतरीचं धावे स्वभावे बाहेरी असं असल्यामुळे माझे कार्यक्रम मी रजोगुणाचेच आखतो सगळे. तर असं असेल तर ब्रह्म होण्याचे डोहाळे मला लागणार नाहीत. अजून बराच काळ जाऊ द्यावा लागेल. आणि पुढे माऊली म्हणते, येरवी दिवस तरी या अपुरे परी वैराग्य वसंताचिनी भरे जे सोहमभाव महुरे मोडून आला. काय वर्णन केलं माऊलींनी, अतिशय सुंदर. की एरवी अर्जुनरूपी वृक्षाला ब्रह्मप्राप्तीचे फळ येण्यास दिवस अपुरे होते,
तरी पण वैराग्यरूपी वसंताचा भर आल्यामुळे मी ब्रह्म व्हावे या इच्छेच्या मोहराने तो दाटून आला. वैराग्यरूपी वसंत त्याचा जेव्हा भर येतो ना, तेव्हा मी ब्रह्म व्हावे या इच्छेच्या मोहराने तो दाटूनच येतो. तो झडझडून वाहिला निघ, तुकाराम महाराज. एकदा त्याला परमपूज्य काकांचा मोटिवेशन नावाचा शब्द आहे. एकदा मोटिवेशन व्यवस्थित झालं ना, की हे जे रजोगुणाचे कार्यक्रम माझे सुरू आहेत हे कशासाठी आहे मुळामध्ये. जेव्हा इतका शांतपणे आणि इतका मुळाकडे जाऊन विचार करणे इतका सत्वगुण तरी असावा लागतो ना मुळात. पण तो जर असेल तर मनुष्य हा विचार करतो, याला विवेक असं म्हणतात. की शेवटी कशासाठी करतोय मी, ही जी धावपळ सुरू आहे माझी जीवनामध्ये कशासाठी. ठीक आहे, काही गोष्टी कर्तव्य म्हणून कराव्या लागतात, मान्य. पण उद्योग वेगळे आणि उपद्व्याप वेगळे. जास्तीत जास्त संख्या उपद्व्यापांची असते आणि ती कशासाठी असा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा लक्षात येतं की सुखासाठी. सगळी धावपळ शेवटी सुखासाठी आहे. मग ती सुखाची प्रेरणा जिथून उत्पन्न होते आहे ते जे माझं स्वरूप आहे, याला सद्घन चितघन आनंद घन, एकदा त्याचीच प्राप्ती करून घ्या ना. एकदा मी सगळी धावपळ आपोआपच थांबणार आहे. म्हणजे उरणार आहे ते फक्त कर्तव्य कर्म. पण हे कितीही समजलं म्हणजे कितीही कळलं तरी वळत नाही. याचं कारण वैराग्याचं बळ कमी पडतं, विवेकाचं बळ कमी पडतं. म्हणून प्राप्तिफळी फळता ययासी वेळू न लगेला आता, होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. म्हणून ब्रह्मप्राप्तीच्या फळाने सुफलित होण्यास अर्थात ब्रह्म होण्यास याला आता वेळ लागणार नाही, कारण हा विरक्त झाला आहे अशी देवाची खात्री झाली. आम्हाला वेळ लागतो कारण वैराग्याची पूर्वतयारी झालेली नाही. पुन्हा पुन्हा गाडी तिथेच येणार आहे. गाडी पुन्हा तिथेच येणार आहे. कारण उपायच नाही झाला दुसरा काही. आणि हे इतकं तर्कशुद्ध आहे, एखाद दिवशी वैतागून तरी विचारावं ना माणसाने की काय एवढा वैराग्याचा आग्रह आहे, काय हरकत आहे, नाही आला मला वैराग्य. असे बंडखोरीचे प्रश्न यावे मनामध्ये, कारण त्याचे उत्तर मिळाल्यावर मग कळतं त्याचं महत्त्व काय. कारण हे नसल्यामुळे माझे जे काही हाल होतात त्याला दुसरा शब्दच नाही, ससे होलपट होत. हाल हाल म्हणजे कशाबद्दल बोलतोय मी जेव्हा नामसाधनेला बसतो आणि ध्यानसाधनेला बसतो तेव्हा माझे जे हाल होतात, असं काय म्हणालो मी डबल कोटमध्ये, कारण ते बघायला दुसरं कोणीच नसतं. ते आतमध्ये घडणारी गोष्ट आहे ती, त्यामुळे माझं मलाच माहिती असतं. त्यामुळे झाकली मूठ 1.25 असते. घरातल्या लोकांना बाहेरच्या लोकांना काय वाटतं, तासन तास ध्यान करतात. होय, तासन तास करण्याची वेळ आहे त्याच्यासाठी येते की 10 मिनिटात ध्यान लागत नाही म्हणून तासन तास बसावं लागतं. मुद्दा हा आहे की आतमध्ये काय जे काही होतं ते माझं मलाच चांगलं माहिती असतं. आणि म्हणजे काय, थोडक्यात आपला विषय काय सुरू आहे, मला वेळ लागतो कारण मी अजून पुरेशा प्रमाणात विरक्त नाही, कारण माझी बुद्धी बाहेरच धावते आहे. एक तर लय किंवा विक्षेप यातच गटांगळ्या खात मी राहतो आहे. इतके विचार, नको ते विचार, इच्छा नसली तरी येणारे विचार. आपल्याला असं वाटतं या एखाद्या विषयात मला आसक्ती नाही तरीही विचार का आले, मला तरी फार काही आसक्ती त्या विषयाची अशी नाही तरी. आणि परमपूज्य काका सांगतात दिवसभर त्या विचारांचा काय समाचार घ्यायला वेळच नसतो आपल्याला. कारण परवाच्या मंगळवारच्या वाचनात आपण बोलत होतो पॉवर ऑफ सायलन्स, HBR मधला मी जो तुम्हाला आर्टिकल सांगितलं, हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू. कारण इतके स्टिम्युलस ज्याला म्हणतात झालेले आहेत आता, सारखं टुंग टुंग वाजतच असतं आपलं ते दर सेकंदाला. अनेक सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यातलं कोणीतरी मला बोलवत असतं. आणि किती नाही म्हटलं तरी ती, म्हणजे मी हातात फोन जरी नाही घेतला ना तरी नुसतं मला नाव दिसतं, कोणाचं काय झालं, नुसतं नाव जरी दिसलं तरी त्या व्यक्तीबद्दल जे काही आहे त्याचं सगळं चरित्र माझ्या डोळ्यात डोक्यात येतं. भली त्या संदेशाचा काही संबंधही नसेल, पण त्या व्यक्तीचं नाव जरी पाहिलं तर माझं जे काय होतं ती सगळी गाडी सुरू होते. आणि कल्पना करा असं दर 4, 5, 10 सेकंदांनी जर होत राहिलं त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का. ज्या गोष्टींचा खरं मी विचार केला पाहिजे, ज्याचं नियोजन केलं पाहिजे, कारण त्या गोष्टी माझ्याशिवाय कोणी करणं शक्य नाही आणि ते करणंच भाग आहे मला,
त्यांचा कधी क्रमांकच लागत नाही. बुद्धीला मनाचा वेळ ज्या विचारांना द्यावा लागतो तो दिला जात नाही, आणि ते बरोबर मला औचित कुठे गाठतात, जेव्हा फोन बाजूला ठेवून मी डोळे मिटून साधनेला बसतो, कारण त्यांचा नंबर तेव्हाच लागतो. ह्या सगळ्या आधुनिक साधकाच्या समस्या आहेत. त्याच्यावर आपण जर मात केली नाही तर हे नुसतं काव्यात्मक वर्णन राहून जाईल. आणि पुढे येणारं सगळं वर्णन माऊली तेच सांगतात आहे की हे नुसतं ऐकून काही होणार नाही आहे. हे जोपर्यंत आपण त्याच्यावर काही क्रिया करत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच यया फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. देव मनात म्हणाले की हा अर्जुन आता ज्या ज्या साधनांचा स्वीकार करील ते याला सुरुवातीलाच फळ देईल, म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. वैराग्याचा थेट संबंध आहे. साधन चतुष्टय संपन्न, त्याच्यामध्ये वैराग्याचा फार मोठा आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व ही भाषा म्हणा किंवा यमनियमांची भाषा बोला, योगाची जी आत्ता सुरू आहे आपली, कुठली भाषा कुठली असू द्या, शब्द थोडे बदलतात, आशय भाव एकच असतो. हे जोपर्यंत माझ्या मनातून अंतःकरणातून मी हद्दपार करणार नाही तोपर्यंत योगारूढ होण्याचा अधिकारच मला प्राप्त होणार नाही. ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराज. असा विचार करून त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना आता हा सर्व मार्गांचा राजा असलेला योग ऐक. मागच्या आपण बोललो होतो, भगवंतांनी पंथराज असं म्हटलेलं आहे. आणि आता प्रत्यक्ष हळूहळू त्या प्रक्रियेची सुरुवात भगवंत आणि माऊली करतात. प्रत्यक्ष सुरुवात होईल पुढच्या श्लोकापासून, पण आता सुरू होतात त्या विषयाकडे आपण वळतो आहोत. तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची कोडी, जिये मार्गीचा कापडी महेश आजुनी. त्या मार्गात निष्काम कर्म, निष्काम भक्ती अशा प्रवृत्तीरूपी वृक्षाच्या बुडालाच यमनियमांपासून निर्बीज समाधी आणि विदेहमुक्तीपर्यंत निवृत्तीची असंख्य फळे आलेली दिसतात. आणि ज्या मार्गाचे यात्रेकरू भगवान शंकर आजही आहेत, महेश अजूनही. छान वर्णन केलंय. जणू काही एखादा वृक्ष असावा आणि त्या वृक्षाचं जे बुंधा म्हणूया तो प्रवृत्ती रूप आहे असं कल्पना केलेली आहे. आणि प्रवृत्ती रूप असल्यामुळे तिथे निष्काम कर्म, निष्काम भक्ती असं सगळं, म्हणजे निष्काम उपासना, निष्काम कर्म, निष्काम उपासना, ज्याला आपण अप्रत्यक्ष साधन म्हणतो. ज्ञानाचं अप्रत्यक्ष साधन आहे, ते प्रत्यक्ष नाही. म्हणून ते प्रवृत्ती रूप आहे, कारण त्याच्यामध्ये प्रवृत्तीचा फार संबंध आहे. तिथे काहीतरी करणं अपेक्षित आहे, भरपूर त्याच्यामध्ये कर्माचा संबंध आहे. पण त्याचं महात्म्य आपलं बघून झालं आहे. आता 6व्या अध्यायापर्यंत पोहोचलो आहे आपण. अप्रत्यक्ष तरी अत्यंत महत्त्वाचं आहे. निष्काम कर्मयोग. खरं कर्मयोग म्हटलं निष्काम म्हणण्याची गरजच नाही आहे, कारण ते अनस्यूतच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे निष्काम कर्म किंवा कर्मयोग म्हणूया किंवा निष्काम उपासना हा जणू वृक्षाचं ते खोड म्हणूया, बुंधा म्हणूया, आणि त्याला हे प्रवृत्ती रूप आणि निवृत्ती रूप काय, ते यमनियम, निर्बीज म्हणजे निर्विकल्प समाधी, आणि मग शेवटी अर्थात विदेहमुक्ती, त्याच्या आधी जीवनमुक्ती, अनेक गोष्टी अशी निवृत्ती रूप अशी असंख्य फळं त्याला आलेली दिसतात. पण पुढे म्हणतात आहे की या मार्गाचे यात्रेकरू भगवान शंकर आजही आहेत. तेव्हा वाचल्यानंतर शंकराच्या भक्तांना चांगलं नाही वाटत. वरवर जो विचार केला तसं वाटतं म्हणजे काय, भगवान शंकर अजून यात्रेकरू आहेत म्हणजे काय, अजून ते पोचले नाही का काय मुक्कामाला, असा त्याचा अर्थ नाही आहे. यात्रा पहिली गोष्ट ही वारंवार केली जाते. यात्रा एकदा नसते करायची. पंढरपूरची यात्रा दरवर्षी करतात. मी यात्रेवर मार्गस्थ आहे म्हणजे मी काय पहिल्यांदाच पंढरपूरला चाललो असा त्याचा अर्थ होता नाही. आणि दुसरी गोष्ट, याचा अर्थ आपण थोडंसं, हा विषय मी इथे अर्धवट सोडतो का, आजच्या पुरती 159 क्रमांकाची जी ओवी आहे किंवा 160 क्रमांकाची ती ओवी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर जास्त चांगल्या रीतीने देईल. म्हणून मी हा विषय इथे अर्धवट सोडतो आणि हा धागा आपण पुन्हा तिकडे उचलून घेऊया. पै योगी वृंदे वहिली
आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पावली धोरणू पडिला. काही योग्यांचे समुदाय विचार न करता एकदमच आडमार्गाने ब्रह्मरंध्राकडे जाण्यास निघाले, पण पुढे अनुभवाच्या पावलांनी जेव्हा गेले तेव्हा त्यांना त्या मार्गाविषयी अंदाज आला, अनुभवाने तो मार्ग कळला. तीही आत्मबोधाचीनी उजुकारे धाव घेतली एकसरे, की येर सकळ मार्ग निदसुरे सांडुनिया. त्यांनी अज्ञानाचे काम्य कर्मादी सर्व मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. थोडक्यात त्यांचा मंडन मिश्र सोडून सुरेश्वराचार्य झालेत. काम्य कर्म त्याचा मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने त्यांनी एकसारखी धाव घेतली. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. नंतर या मार्गाने जे आत्मज्ञानापर्यंत आले ते ऋषींचे महर्षी झाले, साधकांचे सिद्ध झाले आणि आत्मज्ञानी देखील त्याच मार्गामुळे ब्रह्मविद वरिष्ठ झाले. म्हणून हा काय आहे? पंथराज आहे. हा मार्ग जे देखिजे तै तहानभूक विसरीजे, रात्री दिवस नेणजे वाटे ये. या मार्गाचा जेव्हा परिचय होतो तेव्हा तहानभूक विसरून जाते. या वाटेने जाताना रात्र दिवस काही कळत नाही. काय बोललो होतो मागच्याला आपण? ज्ञानाच्या सप्त भूमिका, त्यातली 5वी 6वी, चुकलं मला, 6वी आणि 7वी, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. रात्र नाही, दिवस नाही, तहान नाही, भूक नाही. चालता पाऊल जेथ पडे, तेथ उपवर्गाची खाणी उघडे, आव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. चालताना जिथे पाऊल पडेल तेथे मोक्षाची खाण उघडते. माऊलींचं वर्णन आहे छान. कदाचित आडमार्गाने पाऊल पडले तरी स्वर्गसुख प्राप्त होते. म्हणजे समजा चुकून शुद्ध मराठीत हायवे सोडून एक्झिट घेतला तरी अति नुकसान नाही आहे. योगाचा अभ्यास निष्काम बुद्धीने निर्बीज समाधीपर्यंत केल्यास मोक्ष प्राप्त होतो. मी मग जसं म्हणालो, निर्बीज म्हणजे निर्विकल्प समाधीपर्यंत केल्यास मोक्ष प्राप्त होतो. आणि सकाम बुद्धीने केला म्हणजे आडमार्गाला पाऊल पडलं तर काय होतं? सिद्धी प्राप्त होऊन परिणामी स्वर्ग प्राप्त होतं. निगिजे पूर्विलिया माहेरा, की येई जे पश्चिमेची या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे इथेचे. फारच सुंदर वर्णन म्हणून इथे केलेलं आहे. अर्जुना, पूर्व दिशेकडच्या मार्गाने निघावे म्हणजे निष्काम कर्मापासून सुरुवात करावी आणि पश्चिम दिशेकडच्या घरी यावे म्हणजे समाधीच्या अवस्थेला प्राप्त व्हावे. घरी येणे म्हणजे समाधीला प्राप्त अवस्थेला. आणि पुढे फार सुंदर वर्णन आहे की निश्चळपणाने राहणे हेच या मार्गातील चालणे आहे. म्हणजे आसन प्राणायामादिकांच्या द्वारा चित्त निरोध करणे हाच योगाचा अभ्यास आहे. कुठेतरी हा मार्ग, मग कुठेतरी जायचं, मग हा प्रवास, हे जे सगळं वर्णन ऐकतो असं कुठेतरी मनामध्ये असा एक विचार येऊ शकतो की अरे बापरे, खूप वाटचाल करायची आहे, खूप चालायचं आहे. असं नाही, हे बोलण्याची भाषा झाली फक्त. म्हणून माऊलींनी लगेच सावध केलाय आणि फार सुंदर एक आपल्यासमोर माऊलींचा आवडता विरोधाभास अर्थालंकार वापरला असं म्हणूया. अलंकाराचा एक प्रकार आहे विरोधाभास. काय? निश्चळपणे चालणे इथेचे. एक विरोधाभास समोर ठेवला. या मार्गातलं चालणं जे आहे ना ते निश्चळ राहणं या स्वरूपाचं आहे, त्याला चालणं म्हणतात. कारण चालणं म्हणजे प्रगती करणं या अर्थाने चालणं शब्द आहे, बरोबर. त्यामुळे ज्या प्रमाणात मी निश्चळ राहू शकतो आणि एक प्रापंचिक म्हणून पुन्हा नेहमीचा विचार, काही गलबला काही निवड, ऐसा कंठित जावा काळ. त्यामुळे शनिवार रविवार येतो आहे, सुट्टीचे दिवस दर आठवड्यात येतात, तेव्हा गलबला राहणार आहे, मान्य आहे. पण निवड किंवा रोजच्याही सोमवार ते शुक्रवार सुद्धा निवडीची वेळ माझीच मी शोधून काढायची आहे. मग ती कधी असेल? पहाटे असेल, सकाळी असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल, रात्री सगळे झोपल्यानंतर असेल. शुद्ध मराठीत इट डझंट मॅटर. पण निवडीचा वेळ माझाच मला काढावा लागणार आहे. आणि मी तेव्हाच काढतो जेव्हा मला माझ्या पुन्हा एकदा बुद्धीच्या गर्भात काय आलेलं असतं? वैराग्य आलेलं असतं. तेव्हाच मला त्या
ब्रह्मविद्येचे डोहाळे लागतात आणि मी माझा निवळीचा वेळ शोधून काढतो. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गाव आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जाणसे तू. या मार्गाने ज्या ठिकाणी जावयाचे तो परमात्मरूपी गाव आपणच व्हावयाचा असतो, हे आत्ताच काय सांगू, तू सहजच पुढे जाणशील, भगवंत म्हणतात अर्जुनाला. कारण जे व्हायचं असतं म्हणजे साध्य, तेच साधन असतं. हे सुंदर विचारावा. व्हायचं काय आहे? मला निश्चळच व्हायचं आहे. का? कारण निश्चळ ते ब्रह्म अंतरी बिंबले, समर्थ म्हणतात ना दासबोधामध्ये, ते निर्मलम निष्कलम शांतम वर्णनच आहे त्याचं. या जगात सगळ्यात निर्दोष तत्व काय असेल? मंगळवारचं वाचन बघितलं आपण आचार्यांच्या चरित्रामध्ये. एकमेव ब्रह्म, बाकी सगळं सदोष आहे. जे कारण एक ब्रह्मतत्व सोडलं तर सगळं अनात्मा आहे. मग ते कितीही सूक्ष्म असलं तरी ते द्वैतच आहे, म्हणून ते अनात्मा आहे. म्हणून तिथे अशांती आहे, म्हणून तिथे भय आहे. हे सगळं नसलेलं एकमेव तत्व ब्रह्मतत्व, आणि त्याला निश्चळ म्हणतात. खरं निश्चळ ते आहे. आणि त्या निश्चळाचा अनुभव मला घ्यायचा असल्यामुळे, म्हणजे तेच माझं साध्य असल्यामुळे, साधनही काय आहे? निश्चळ होणं, निश्चळ राहण्याचा प्रयत्न करणं हे साधन आहे. यालाच माऊली असं म्हणतात, ज्या गावाला आपल्याला जायचं आहे तो परमात्मरूपी गाव आपणच व्हायचा असतो. देवाला शोधायला जायचं आहे आणि शेवटी देवाशी एकरूप व्हायचं आपल्याला. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रवनी न काढावा बुडती जिमी. आता शेवटी अर्जुनाला राहवलं नाही. तो म्हणतो, तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा असे जर आहे तर तो मार्ग मला केव्हा सांगणार? महाराज, मी उत्सुकतेच्या समुद्रात बुडत असता तुम्ही मला वर काढू नये काय? आता किती वेळ माझी उत्सुकता तुम्ही ताणणार आहात? लवकर वर्णन करा त्या मार्गाचं, मला हे ऐकायचं आहे. काय झालंय? ब्रह्मविद्येचे डोहाळे लागले. कधी एकदा मी तसं होईन. तव कृष्ण म्हणती ऐसे, हे उच्चृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगत असो आपैसे, वरी पुशले तवा तुवा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अरे असे हे उतावीळपणाचे बोलणे कशा करता? आम्ही आपण होऊनच सांगत आहोत, शिवाय तू विचारलेही आहेस. मग अब देरी किस बात की, असं शुभस्य शीघ्रम. श्लोक क्रमांक 11. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः, नात्युच्छ्रितं नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. अर्थ आहे की पवित्र देशामध्ये दर्भावर मृगाजीनं, त्यावर वस्त्र असलेले स्थिर आसन, जे अतिउंच नाही आणि सखल नाही, असे स्थापित करून असं म्हणून पुढच्या श्लोकाकडे निर्देश केलेला आहे 12 क्रमांकाच्या. थोडंसं चिंतन करू या श्लोकावरती. आहेच पुढे ओवेही आहेतच, ओव्यांची निमित्ताने करू. पहिली गोष्ट, आपण जो विचार केला आहे थोडासा, आत्तापर्यंत झालेले श्लोक आहेत, या अध्यायाचा एकंदर विषय जो आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत योगमार्गाचे आपल्याला म्हणूया, म्हणजे मी आता समजा 10 क्रमांकाचा श्लोक बघितला, हा 11 क्रमांकाचा श्लोक मी वाचला आत्ता. 10 क्रमांकाचा श्लोक जो होता की योगी युंजीत सततम आत्मानं रहस्य स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीही अपरिग्रह. म्हणजे ध्यानाचा अभ्यास करणाऱ्या योग्याने एकांत देशात एकटे राहून चित्त व शरीरांचा निग्रह करून आशारहित व परिग्रहरहित होऊन चित्ताला अखंड समाधीमध्ये स्थिर करावे. मी का बरं परत गेलो मागच्या श्लोकाकडे? कारण तिथे आता हा जो पंथराज योग, हठयोग आपल्याला सांगितलं जाणार आहे, आपल्यासमोर भगवंत मांडणार आहेत अर्जुनाच्या समोर, त्याचा व्हॉट जो पार्ट आहे आणि व्हाय, इंग्लिश शब्द वापरतोय, व्हॉट आणि व्हाय हे आधी सांगून झालेलं आहे. नक्की त्याचं स्वरूप काय आहे हे आत्ता 10व्या क्रमांकाच्या श्लोकात मी वाचलं. व्हॉट, काय करायचं आहे, ध्यानाचा अभ्यास करणाऱ्यांनी काय करायचं आहे, चित्ताला अखंड समाधीमध्ये स्थिर करायचं. एका श्लोका सांगून मोकळे झाले. व्हॉट, व्हाय,
आत्तापर्यंत इतकं वर्णन ऐकलं आपण, की जो योगारूढ असतो त्याचं काय महात्म्य असतं, त्याचं काय वैभव असतं, तेच तर पाहिलं आपण सगळं. हे सगळं कशासाठी करायचं आहे, व्हाय पण झाला आता. आता सुरुवात कशाला होते माहिती आहे? हाऊला सुरुवात होते. कसं करायचं, व्हॉट इज द एक्झॅक्ट प्रोसेस, शुद्ध मराठीत पुन्हा. नेमकी प्रक्रिया काय आहे, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, काय झालं बघून आता कसं करायचं आहे, नक्की कसं करायचं आहे, कसं स्थान मला निवडायचं आहे, ध्यानाला मी कुठे बसायचं आहे, कसं बसायचं आहे, खुर्चीवर बसायचं आहे का खाली बसायचं आहे का टेबलवर बसायचं आहे का पलंगावर बसायचं आहे, आसन कसं असलं पाहिजे, हे सगळं वर्णन आता. बसल्यानंतर काय करायचं आहे, झोपून म्हणजे झोपायचं आहे, असं कुबड काढून बसायचं आहे का ताट बसायचं आहे, हे सगळं वर्णन आता हळूहळू आपल्या पुढे येणार आहे थोडक्यामध्ये. द हाऊ पार्ट ऑफ इट. पहिली गोष्ट, आता हा जो 11 क्रमांकाचा श्लोक आपल्यासमोर आहे, शुचौ देशे म्हणजे काय, पवित्र देशामध्ये. पवित्र देश, देश याचा अर्थ स्थान, जागा, आपल्या ध्यानाची जागा ही शुद्ध असावी, पवित्र असावी. शुद्ध आणि पवित्रमध्ये थोडा फरक आहे, आपण तो बघितला होता आणि पुन्हा बघणारच आहोत या ओघामध्ये. प्रतिष्ठाप्य म्हणजे तिथे स्थापित करून, काय आसन, आपलं आसन कसं असावं याचं वर्णन आता भगवंत करतात आहे. ध्यानाला बसण्याच्या आधी ही जी पूर्वतयारी असते, बाहेरच्या अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात. म्हणून काका म्हणतात तसं, आले आणि जेठा मारून बसले, नाही चालत, नाही चालत. आपण जाणीवपूर्वक 20 मिनिटं नामस्मरण करतो आपल्या वाचनात सुद्धा, का करतो? त्याच्या पाठीमागे कारण आहे. ते हेच कारण आहे की हे जे तत्वज्ञान आपण सगळं ऐकतो, अत्यंत गहन तत्वज्ञान आहे हे सगळं, परमार्थाचं गंभीर तत्वज्ञान आहे. ते आतमध्ये कुठेतरी रुजावं अशी ज्याची इच्छा आहे प्रामाणिक, त्याला मदत व्हावी या सदहेतूनी आपण नामस्मरण पहिले 20 मिनिटं करत असतो. त्यामुळे पहिले काय 20 मिनिटं यांचं नामस्मरण चालतं, आपण 9 वाजता जॉईन होऊ, असे विचार करणारे खूप जण आहेत. त्यांच्यासाठी मी विशेषतः सांगतोय की प्रयोग करून बघा. एकदम आले आणि धाडकन वाचनात येऊन बसले, नाही डोक्यात एकदम तो विषय शिरत. त्याचं कारण आहे, आधी जे भरून आणलेलं असतं ना 9 वाजता, ते रिकामं करावं लागतं, तेव्हा हे भरण्याची सोय निर्माण होते, शक्यता निर्माण होते. हे जे 20 मिनिटं आहे ना, ते रिकामं करण्याचा ती प्रक्रिया आहे. आणि हा अनुभवाचा विषय आहे. चित्त शांत होतच. आपण साध्या अगदी साध्या भाषेत म्हणतो आम्हाला छान वाटतं. छान वाटतं म्हणजे काय, ते हेच. निगेटिव्ह का होईना तो आनंदच आहे, कारण त्रास देणारे जे आहेत ते बाहेर जातात अंतःकरणात. त्या चित्त शांत होतं, स्थिर होतं आणि हा जो गहन विचार आहे तो स्वीकारण्यास सिद्ध होतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की ही जी पूर्वतयारी आहे, हे जे बाहेरचे विचार आहे त्याच्याकडे आपण थोडं लक्ष द्यायला हवं. अर्थात मी जसं मागच्याला म्हणालो की भाष्यामध्ये आचार्यांनी जसं एकाकी यतचित्तात्मा म्हणजे एकांत देशात एकटं राहून, याचा अर्थ थोडक्यामध्ये संन्यास ग्रहण करून, असाच अर्थ भाष्यामध्ये आचार्यांनी केलेला आहे. आणि हठयोग विशेषतः संन्यासासाठीच सांगितलेलं हे साधन असल्यामुळे, तरीसुद्धा आपण प्रापंचिक साधनसुद्धा ध्यान आणि समाधीचा अभ्यास करत असल्यामुळे हे सांगण्याचा उद्देश काय आहे, हे सांगण्याचा काय आशय त्याच्यातून व्यक्त होतो आहे, काय भाव त्याच्यातून व्यक्त होतो आहे, हे समजून घेऊन आजच्या 21व्या युगामध्ये, शतकामध्ये कदाचित यातल्या काही गोष्टी मला लागू पडत नसतील आहे. कारण एक तर मी संन्यासी नाही म्हणून, किंवा आज तशी परिस्थिती नाही म्हणून. पण तरीसुद्धा माझ्यासमोर काही नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत, ज्या आधीच्या 200-400 वर्षापूर्वीच्या साधकांना नव्हत्या, 50 वर्षापूर्वीच्या साधकांना. मग त्याचा बंदोबस्त मी कसा करायचा, याचा आपण हळूहळू विचार करणार आहोत या ओवे आणि या श्लोकांच्या माध्यमातून आता. तर पहिलं त्यांनी म्हटलंय पवित्र देशामध्ये, म्हणून मी मगाशी बोललो पवित्र आणि शुद्ध आणि पवित्र याच्यात फरक आहे. प्रतिष्ठाप्य, तिथे आपलं आसन स्थापन करून, स्थिरम आसनम आत्मनहा. आता कोणाचं आसन, दुसऱ्याचं नाही, दुसऱ्या कोणीतरी साधना नाही करणार, मीच आठवण करून दिली आहे, स्वतःचं, माझं स्वतःचं आसन तिथे स्थिर करायचं आहे. पुढे इतकंही मार्गदर्शन भगवंतांनी केलं. आता कल्पना करा, इतके सुद्धा बारकावे सांगण्याचं भगवंतांनी सोडलेलं नाही.
टाळलेलं नाही. याचा अर्थ काय होतो? जर भगवंतांना हे सांगावंसं वाटत असेल तर त्याचं महात्म्य तेवढंच असलं पाहिजे. आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि धसमुळ्यासारखं जाऊन कुठेतरी काहीतरी बसतो, डायरेक्ट मांडी घालून हातबीत व्यवस्थित, कारण ह्याला हे करायला काहीच लागत नाही. ते ठीक आहे, तो काही थट्टेचा विषय नाही आहे. सद्गुरूंनी आपल्या जे काही आपल्याला जसं मार्गदर्शन केलं असेल तसं बसून, पण एकदम मी जे असं अपेक्षा करतो की माझं आतमध्ये सगळं व्यवस्थित ठीकठाक होईल आणि मग ते म्हणायची वेळ, ते काकांचं वाक्य, या ध्यानाला काय ध्यान लागणार आहे, कारण पूर्वतयारी नीट केलेली नाही. त्यामुळे नात्युच्छ्रितम म्हणजे काय? अति उंच ते नसावं. आसन कसं नसावं ते सांगतात आहे बरं का ते, म्हणजेच कसं असावं थोडक्यात सांगतात. अति उंच नसावं म्हणजे काय? एक चौरंग, चौरंगावर खुर्ची, खुर्चीवर एखादा स्टूल, त्याच्यावर मी थोडासा विनोद केला. पण मुद्दा असा की खूप उंच पण ते नसावं, कारण खूप जर उंच असेल तर काय अनुभव येतो? थोडंसं डळमळीत होतं ते. परमपूज्य मंदाताईंनी तर फार बहारदार वर्णन केलं आहे. त्या म्हणतात की विशेषतः भारतातलं वर्णन आहे ते, की भारतातल्या, आपल्या भारत देशातल्या खुर्च्या, टेबलं हे बघितल्यानंतर देव एका पायाने लंगडा याची आठवण होते असं म्हणतात. कारण घरातली एकही खुर्ची, एकही टेबल व्यवस्थित आपल्या चार पायांवरती जमिनीवर उभं नसतं. कुठेतरी त्याच्या खाली कागद लावावा लागतो, कुठेतरी काडी घालावी लागते. मुद्दा असा आहे की इतकंही उंच आसन नसावं की ज्याने ते डळमळीत होईल. म्हणून मी मगाशी शब्द काय वापरले? आपल्याला याचा आशय आणि भाव समजून घ्यायचा आहे. आता ही समस्या आज नसेल आपल्याकडे. आजकाल फर्निचर ज्याला म्हणतात शुद्ध मराठीमध्ये, हे अतिशय, पुन्हा शुद्ध मराठीत, परफेक्ट असतं. म्हणजे काय? तर जे काही मोजून मापून सगळं कापलेलं असतं. ही समस्या आज फारशी राहिलेली नाही आहे. पण मग याचा उद्देश काय आहे सांगण्याचा? तर त्या काळचा उद्देश हा होता की अति उंच साधन जे आसन असेल तर ते डळमळीत असू शकतं, तोल जाण्याची शक्यता असते, सारखं तिकडून तिकडे हालवू शकतं. म्हणजे काय सांगणं सुरू आहे? बाहेरचे व्यत्यय जे आहेत, कोणकोणते व्यत्यय येऊ शकतात, त्यांचा बंदोबस्त कसा करावा, आणि हे सांगण्याचं महात्म्य भगवंतांना वाटलं इतकं त्याचं महात्म्य आहे. कारण आधीच काय आहे? उल्हास. त्यात काय? फाल्गुन मास. म्हणजे काय? आधीच माझ्या आतमध्ये जणू काही सगळं छान तयारच आहे ध्यानासाठी, अगदी उत्कृष्ट भूमी. असं काही नाही आहे. आणि त्याच्यात जर माझं आसनच डळमळीत असेल तर माझं लक्ष सारखं कुठे जाईल? थोडं असं झालं की ते, अरे आत्ता कलंट काय, मी गलंटो का काय, पडते का काय खुर्ची किंवा स्टूल किंवा काय आसन, जे काय असेल, चौरंग असेल, जे काय घेतलं असेल, पाठ असेल. बरं, नाती नीचम असंही म्हटलेलं आहे. अति सखल पण नको. म्हणजे काय? आता पुन्हा हे त्या काळचा विचार करायचा. मी तेच म्हणालो, त्या काळचा आपल्याला संदर्भ सोडून चालणार नाही. त्या काळी जर नुसतं जमिनीवरती साधं काहीतरी असं कापड टाकून समजा मी बसलो, त्या काळची जमीन विचार करा. मुंग्या, मुंगळे, किडे, कदाचित झुरळं. याला भूमिदोष असा शब्द आहे येणार पुढे, ओवी पण येणार आहे. हे जे भूमिदोष आहेत हे मला लागू शकतात, किंवा त्या भूमीचे अजून कुठले दोष असतात, सूक्ष्म दोष, ते सुद्धा मला लागू नये. म्हणून ते इतकं खोल पण नसावं आणि ते उंच पण नसावं. म्हणजे काय? त्याच्यामध्ये सुद्धा सुवर्णमध्ये आपल्याला साधायला भगवंत सांगतात, नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. चैल, अजिन, कुश, तीन शब्द आहेत त्याच्यामध्ये. चैल याचा अर्थ कापड, वस्त्र. अजिन याचा अर्थ खरं हरणाचं कातडं असा अर्थ होतो. आता आपल्या पूर्वीच्या काळच्या पद्धतीप्रमाणे जे संन्यासी लोक आहेत, की जे खरं हठयोग, ज्यांचं खरं मुख्य साधन आहे, की जे एकांतामध्ये एकट्यानी ही साधना करतायत, दूर कुठेतरी एकांतामध्ये वनामध्ये निघून गेलेले आहेत, संन्यास घेतला आहे विधिवत, त्यांच्यासाठी वाघाचं कातडं सांगितलेलं आहे. आणि गृहस्थ असेल तर त्याच्यासाठी हरणाचं कातडं. आता पुन्हा हे त्या काळचा संदर्भ आहे. परमपूज्य काकांनी एक दोन प्रवचनात या संदर्भात नाही पण एका वेगळ्या संदर्भात आठवण करून दिलेली आहे, की मृगया करणं हा राजाचा त्या काळचा अधिकार होता. का होता? कारण राजांनी जर मृगया म्हणजे शिकार केली नाही जंगलात जाऊन, या प्राण्यांची संख्या जर अति वाढली तर त्याचा
सगळा निसर्गाचा सगळा तोल बिघडायचा. त्यामुळे राजाच्या एक कर्तव्याचाच तो एक भाग होता. काय करणं? मृगया करणं. आज जर म्हटलं गेला जंगलात आणि काळवीट मारलं, कुठे जावायचं लागतं? तुम्ही जर सलमान खान नसाल, त्याचं नाव घेण्यात सुद्धा पाप लागलं मला, तर आतमध्ये जावं लागतं देशामध्ये. थोडक्यात काय, मी मला सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण आता जे तत्वज्ञान ऐकतो आहोत त्याला काळाचा संदर्भ सोडून विचार करून चालणार नाही. हे त्या काळाचा संदर्भ लक्षात ठेवून समजून घ्यायचं आहे की हे का सांगितलं. आज आपल्याला ह्याच्यापेक्षा अतिशय सुंदर आसन उपलब्ध आहे. आता पुढचं आहे कुश. कुश याचा अर्थ गवत, दर्भ. गवत म्हणजे दर्भ. त्यामुळे चैलाजिन कुशोत्तरम. आणि पुढे उत्तरम शब्द आहे. उत्तर याचा अर्थ उलट्या क्रमाने, म्हणजे पहिले वस्त्र, मग मृगाजिन आणि मग कुश असं असल्यामुळे तो उलटा क्रम. म्हणजे आसन घालताना पहिले दर्भ म्हणजे गवत, त्याच्यावर अजिन, मग ते मृगाचं असेल नाही तर सिंहाचं असेल, वाघाचं म्हणजे, आणि त्याच्यावरती वस्त्र. आता हे का सांगितलं हे महत्वाचं आहे. पुन्हा असं आसन आज कोणीही घेणार नाही आपल्यापैकी, शक्य नाही आहे, मान्य आहे एकदम. पण मी का सांगितलं तर ते एक विद्युत रोधक असा तो प्रकार आहे. ते जे कातड असतं विद्युत रोधक असतं. आपण त्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आपण बघितलं आहे ते केस उभे राहतात, आपण असं घासलं की ते सगळ्यांना माहिती आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. आणि ते गवत टोचू शकतं आपल्याला, गवताचा स्पर्श जो आहे तो टोचू शकतो. त्याच्यामुळे मध्ये हे सगळे असे घालायचे आहेत, त्याच्यावर मऊ असं कापड. त्या काळी जे पदार्थ उपलब्ध असत, देर नो इंडस्ट्रीज, राईट. मॅन्युफॅक्चरिंग कारखाने असलं काही प्रकार नव्हता. आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यातल्या कोणत्या गोष्टी घेऊन एक सुखासीन असं माझं आसन तयार होऊ शकतं, ह्या दृष्टीने ही मांडणी आहे. पुढे अजून बरंच वर्णन येणार आहे की मी आत्ता जास्त बोलत नाही, कारण त्या ओव्यांच्या संदर्भातच आपण तो विचार करूया की जागा कशी असावी, ते स्थान कसं असावं. आसनाचा आपण थोडासा विचार केलाच आहे. आजूबाजूचं वातावरण कसं असावं, हा सगळा विचार आता ओघावत येईल. तरी विशेषे आता बोलीजेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. मौली म्हणतात आहे की तरी आताच तुला हा पंथराज विशेष प्रकारे सांगण्यात येईल, परंतु म्हणजे काय, पुन्हा त्याचा नीट उपयोग व्हायचा असेल तर आपण बाहेरून आतमध्ये प्रवास करणार आहोत. बाहेरची व्यवस्था पहिली नीट लावत येत येत मग आपण आतमध्ये येणार आहोत, कारण बाहेरच्या व्यवस्थेचा परिणाम आतल्या व्यवस्थेवरती होतो. म्हणून परंतु या मार्गाचे केवळ श्रवण केल्याने उपयोग होणार नाही, तर प्रत्यक्ष अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच ते उपयोगी पडेल. मगाशी मी जे बोललो ते नुसतं ऐकून काही होणार नाही आहे, तसं ते केलं तरच त्याचा उपयोग आहे. म्हणून साधक योग्याला या मार्गाच्या अनुभवाकरता प्रथम तसेच एक स्थान पाहावे लागेल. कोणतं स्थान? आता मी आत्ता ह्या श्लोकावरती बोललो, माऊली आता त्याचंच वर्णन अजून तपशिलामध्ये आणि सविस्तर करतायत की जेथ आराणुकेची कोडे बैसलिया उठून नावडे, वैराग्याची दुणीव चढे देखलियाचे. काय सुंदर वर्णन केलेलं आहे माऊलींनी, की ज्या स्थानावर समाधान मिळवण्याच्या इच्छेने बसल्यानंतर उठून जावेसे वाटू नये. काय मस्त वर्णन आहे. आणि जे स्थान पाहिल्याबरोबर वैराग्य दुप्पट वाढावे, अशी स्थानं असतात बरं. तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव आला असेल पा कधी ना कधीतरी, की आपण काही ठिकाणी गेल्यानंतर आपलं मन आपोआप शांत होतं. थोडा वेळ असं डोळे मिटून बसण्याची इच्छा होते. मग ते कोणाच्या घरातलं देवघर असेल, एखादं देऊळ असेल, एखादा मठ असेल, असं अनेक ठिकाणी आपण गेलो असो की असा अनुभव येतो आपल्याला. आपल्याला त्याचं स्पष्टीकरण नाही देता येत, पण असं वाटतं की इथे गेल्यानंतर ना आता बोलू नये, बडबड बंद करावी, वाणीची वैखरीची ही बडबड बंद करावी, आता शांत बसावं इथे थोडा वेळ डोळे मिटून. अगदी ध्यानालाच बसावं असं म्हणत नाहीये मी, पण इथली शांतता निदान मी तरी भंग करू नये असं आपोआपच वाटायला लागतं आपल्याला.
असं ते सुंदर स्थान पुन्हा, असं स्थान जंगलामध्ये वनामध्ये जाऊन एखाद्या संन्याशाने आपल्या हठयोगाच्या साधनेसाठी शोधणं वेगळं, आणि असं स्थान एक प्रापंचिक साधक म्हणून मी माझ्या घरात तयार करून घेणं वेगळं. असं स्थान आपण आपल्या घरात एक तयार करावं, आणि ते स्थान तसं तयार होण्यामध्ये मुख्य जे योगदान ते कशाचं असतं माहिती आहे, ते आपल्याच उपासनेचं असतं. आपली उपासना अतिशय उच्च दर्जाची आणि नियमित आणि एवढं पावित्र्य सांभाळून जर केलेली असेल ना, तर आपल्या घरात सुद्धा हे स्थान निर्माण होऊ शकतं. आणि मग आपल्या घरात आल्यानंतर लोकांना असं वाटतं की अरे, त्यांना सांगता नाही येत, ते म्हणतात छान वाटतं, प्रसन्न वाटतं तुमच्या घरात आल्यानंतर, तुमच्या देवघरात आल्यानंतर असं वाटतं इथून जाऊच नाही, इथे थोडा वेळ शांत बसावं. असं स्थान आपल्याला आपल्या घरात निर्माण करून घ्यावं लागणार आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो की आपल्याला या सगळ्याचा आशय आणि भाव समजून घ्यायचा आहे. कारण ही जी परिस्थिती आहे ती आपल्याला आजच्या आधुनिक युगातल्या प्रापंचिक साधकाला ती तशीच्या तशी लागू पडत नाही आहे. पण ती कशासाठी सांगितली हे समजून घ्यायचं आहे, आणि तसं होण्याचा, तसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे असं छान आपोआपच चित्तवृत्ती तिथे त्या स्थानावर जाऊन बसल्यानंतर ना चित्तवृत्ती आपोआपच काही प्रमाणात शांत झाल्या पाहिजे. त्याचं पावित्र्य तसं आपण राखलं पाहिजे. एखादी ती जागा असेल तर तिथे येणाऱ्या जाणाऱ्याची फारशी वर्दळ कशी होणार नाही याची आपण खात्री घेतली पाहिजे. नाहीतर बैठकीत, त्याला शुद्ध मराठीत लिव्हिंग रूम असं म्हणतात, तिथेच एखादं स्थान देणं शक्य नाही. कारण सारखी वर्दळीची जागा आहे ती, बाहेरचे येणारे सगळे लोक पहिले तिथेच येणार आहेत, घरात जाताना सारखे तिथून येणं जाणं करणार आहेत. अशी ती वर्दळीची जागा नको. कारण त्याचं पावित्र्य, मी जसं म्हणालो, पावित्र्य फार वेगळी संकल्पना आहे. शुद्धता ही स्थूल पातळीवरती असते, पावित्र्य हे अजून सूक्ष्म पातळीवरच आहे. आपण बोललो होतो आणि बोलणारही आहोत. पण असं स्थान आपण आपल्या घरात निर्माण करण्याचा जरूर प्रयत्न केला पाहिजे. कारण त्याचा उपयोग माझ्या साधनेला होणार. आणि सातत्याने असं म्हणतात पहा म्हणून की शक्य असेल तर एकाच ठिकाणी बसावं साधनेला, एकच आसन घेऊन बसावं. आता वेळ होऊन गेली आपली. एक शेवटचा मुद्दा सांगतो आजच्यासाठी आणि थांबतो. आसनाच्या बाबतीतही असं सांगतात की आपलं एक आसन असावं. आसन म्हणजे काय, आपण ज्याला जे अंथरून आपण त्याच्यावरती बसतो. आसन म्हणजे इथे आता पद्मासन असा अर्थ नाही आहे, खाली बसायला मी जे घेतो, सतरंजीचा तुकडा म्हणा किंवा जे काय असेल ते, या दृष्टीने विचार सुरू आहे की आपलं एक आसन असावं. आणि आपलं म्हणजे ते आसन फक्त आपणच वापरावं, ते आसन दुसऱ्या कोणाला देऊ नये, आणि आपणही दुसऱ्या कोणाचं आसन कधी घेऊ नये. आपल्याला जर माहिती असेल तर भागवत सप्ताह जेव्हा होतो तेव्हा अशी पद्धत असते की आपण आपापलं आसन घेऊन जायचं असतं. माहिती असेल आपल्यापैकी काही जणांना, बऱ्याच जणांना माहिती असेल. तिथे गेल्यानंतर कार्यक्रमामध्ये सतरंज्या घातलेल्या असतात, खुर्ची असते, काय जे काय असेल ते असेल, सगळं असेल. त्याच्यावर एक आपलं आसन घालावं आणि बसावं. कारण त्या जडपदार्थांवरती सुद्धा संस्कार होत असतात आपल्या उपासनेचे, आपल्या साधनेचे. आणि म्हणून मी जसं मगाशी म्हणालो, ते एक साधन, एक ते जे ठिकाण आहे, ते जे स्थान आहे आपल्या घरामध्ये, एक आपण निर्माण करून घ्यावं. तसं आपलं एक आसन पण आपलं स्वतःचं असं, ते कोणालाही कधीही देऊ नये, आपणच त्याच्यावरती बसावं. ते आपल्या साधनेसाठी, उपासनेसाठी एक राखीव एवढी सुबत्ता आज सगळ्यांकडेच आहे. एक स्वतःचं स्वतंत्र आसन घेण्या एवढी नक्कीच आहे. आणि आपणही दुसऱ्या कोणाचं कधी आसन घेऊ नये. आसनाचा विषय सुरू आहे म्हणून सांगितलं की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या ज्या छोट्या छोट्या काळज्या आपल्याला घ्यायच्यात, काळजी घेणं वेगळं, काळजी करणं वेगळं. काळजी घ्यायची म्हणजे या गोष्टींचं नीट नियोजन करायचं. या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर ह्यांनी आपल्याच अंतःकरणाला एक उन्नत अवस्थेत राहण्यासाठी मदत होते. आणि तेच अंतःकरण हे खरं आपलं मुख्य साधन आहे. कशाचं? या पंथराज योगाचं, ज्याचं वर्णन भगवंत आपल्यासमोर या अध्यायाच्या निमित्ताने करणार आहेत. थांबूया इथे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.